लक्षवेधीच्या या दुसऱ्या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत। आपण चर्चेची पुढची फेरी सुरू करतोय। राज्यामध्ये विविध प्रकारचे प्रश्न असताना कंगना राणावतच्या कार्यालयावर केलेल्या कारवाईमुळे राज्य सरकार अर्थात त्यांच्या अधीन असलेलं महानगरपालिकेचं प्रशासन आणि पर्यायाने मुंबईचे महापौर, मुंबईचे आयुक्त हे सगळेच टीकेचे धनी ठरतात। राज्य सरकारमध्ये सत्तेत असलेल्यांचा दावा असा आहे की जबाबदार स्थानिक लोक प्रशासन आहे, आम्हाला याच्यात जबाबदार धरण्याची गरज नाही। पण या निमित्ताने पुढचा प्रश्न उपस्थित राहतो की आता नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि ही नुकसान भरपाई ही कंगनाला द्यायची आहे। ती किती द्यायची आहे ते न्यायालयाने ठरवलेल्या अहवालाच्या नुसार निश्चित होणार आहे। मला अरुण सावंतांना प्रश्न विचारायचा आहे। अरुण सावंत, नुकसान भरपाईचा मुद्दा सुद्धा राजकीय वळण घेतोय। विरोधकांचं म्हणणं असं आहे की नुकसान भरपाई जर आपल्याला द्यायचीच असेल तर ती नुकसान भरपाई ही जनतेच्या कररूपी गोळा झालेल्या पैशातून देता कामा नये। आपलं उत्तर आहे पहा, ज्यावरती हायकोर्टाने आता असा निकाल दिलेला आहे की एक व्हॅल्युअर आणि एक सर्वेअर त्यांनी नेमायला सांगितलेलं आहे आणि 3 महिन्याच्या आत हा निर्णय घ्यायचा आहे व्हॅल्युअरने आणि सर्वेअरने। आता ते जे काही निकाल देतील त्या निकालानुसार हायकोर्टच ठरवेल की हा जो काही आता खर्च व्हॅल्युअरने आणि सर्वेअरने दाखवलेला आहे, हा खर्च जो आहे तो बीएमसी प्रशासनाकडून उचलायचा की त्या प्रशासनाचे नेते जे कोण आहेत त्यांच्याकडून उचलायचा की राज्य सरकारकडून उचलायचा, हे हायकोर्ट ठरवेल। त्याच्याबद्दल मी काही वक्तव्य आजच्या घडीला या इथे देऊ शकत नाही। ठीक आहे, आपल्याला या निमित्तानं मग एक प्रश्न सचिन धांजींना विचारायचा आहे। सचिन धांजी महानगरपालिकेच्या कामकाजाविषयी नीट आणि अतिशय स्पष्ट अशी माहिती बाळगतात। सर्वसाधारण अशा प्रकरणांमध्ये नुकसान भरपाई कशी दिली जाते यावर कायद्याच्या अभ्यासकांचंही मत घेऊ। सचिन धांजी, साधारणपणे नुकसान भरपाई किती असू शकते आणि ती देण्याची प्रक्रिया काय? कारण वेगळ्या प्रकरणांमध्ये महानगरपालिका रस्ते कंत्राटदारांपासून इतर विविध कंत्राटदारांना नुकसान भरपाई देत असते। नाही, या प्रकरणामध्ये आपण जे तोडक काम केलंय त्या जागेचं तेवढ्याच जे काही तोडलंय त्याचा आपल्याला खर्च द्यायचा आहे आणि हे सगळं व्हॅल्युएशन त्याचं जे काही होईल, जे काही कोर्ट न्यायालयाने जे कोणी अपॉइंट केले असते व्हॅल्युएशन करण्यासाठी त्यानुसार ते केलं जाईल। पण माझ्या म्हणण्यानुसार हा खर्च मुंबई महापालिकेच्या तिजोरीतून जाणार आहे, जो कोणत्याही अधिकाऱ्याच्या खिशातून जाणार नाहीये। पण जनतेचं जर म्हणणं असेल की हे तत्कालीन आयुक्त, जे कोणी विद्यमान आयुक्त आहेत, जे सहाय्यक आयुक्त आहे, जे कोणी याचे पदनिर्देशित अधिकारी याला जबाबदार आहे, त्यांच्या खिशातून जायला पाहिजे, तर तसं होणं आवश्यक आहे। आणि याला मी एक उदाहरण देतोय की मुंबईत ज्या ठिकाणी खड्डे पडलेत ते खड्डे जिथे कुठे लोकांनी कंप्लेंट्स करतील आणि त्यानुसार बुजवले गेले असतील तर त्याला 500 रुपयाचं एक बक्षीस आपण योजना आपली लागू केली होती आणि त्या बक्षिसाची रक्कम संबंधित अधिकाऱ्यांच्या खिशातून दिली होती। त्यामुळे अशा प्रकरणामध्ये एका ठिकाणी जर एक न्याय आहे आणि दुसऱ्या ठिकाणी वेगळा न्याय तर ते योग्य नाहीये। त्यामुळे इथे जर जनतेच्या खिशातून जर आपण जायचं असेल तर सर्वसामान्य जनतेप्रमाणे माझं मत असेल की त्याला देऊ नये। ते अगदी कारण जो पैसा मेहनतीनं पगार किंवा उत्पन्न मिळवल्याच्या नंतर जनतेनं करारूपाने शासनाच्या तिजोरीत भरलेला आहे, तो शासनाच्या चुकीच्यामुळे द्याव्या लागणाऱ्या नुकसान भरपाई पोटी खर्च होता कामा नये। अवधूत वाघ, खड्ड्यांची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांच्या खिशावर टाकण्याची महानगरपालिकेतली योजना तुम्हाला ठाऊक असेल। आता या प्रकरणामध्ये नक्की काय झालं पाहिजे? तुमच्या लेखी तिजोरीतून पैसा जावा की संबंधित आयुक्त आणि महापौरांच्या वेतनातून कपात व्हावी? पहिली गोष्ट म्हणजे हे आयुक्तांनी किंवा त्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांनी हे आपल्या मनानं केलेलं आहे हेच मला पटत नाहीये। मला असं वाटत नाहीये, कारण मी पण मुंबई महानगरपालिकेला गेली 30-40 वर्ष जवळून ओळखतो। त्यांची कार्यपद्धती मला माहितीये, तिकडचे अधिकारी कसे काम करतात माहितीये। वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून जोपर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आदेश नसेल तोपर्यंत इकडचे एई किंवा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर काम करत नाही, हे सत्य आहे। शिवाय कंगना राणावत सारख्या महिलेचा मोठा बंगला, जी स्वतः पेज स्त्री आहे, जी स्वतः एक सेलिब्रिटी आहे, तिचा बंगला कोणतरी एक असिस्टंट इंजिनियर आणि इंजिनियरचा माणूस जाऊन तोडेल हे शक्य नाही। तिसरी गोष्ट म्हणजे सकाळी 10 वाजता 24 तासाची नोटीसची मुदत संपायच्या आधीच तिकडे जेसीबी वगैरे आले होते।
हे जेसीबी आणायचे आणि इतर कंत्राटदार कामगार आणायचे, ह्याच्यासाठी पण स्पेशल सँक्शन घ्यावी लागते, कारण त्यांना शेवटी पैसे द्यावे लागतात. हे सगळं करण्यासाठी अतिशय वरून सूत्र हल्ली होती, आणि ही जी वरून सूत्र हल्ली त्याची हायएस्ट ऑथॉरिटी जी होती त्या हायएस्ट ऑथॉरिटीने दिले. आता इकडे असं होईल की समजा उदाहरणार्थ की डेप्युटी प्रिन्सिपल कमिशनरकडे हे अधिकार आहेत, तर इव्हन डेप्युटी प्रिन्सिपल कमिशनर हे काम करणार नाही जोपर्यंत त्याला जॉईंटची किंवा ऍडिशनलची किंवा सीपीची मंजुरी नसेल, म्युन्सिपल कमिशनरची परमिशन नसेल. शेवटी म्युन्सिपल कमिशनरला बिईंग अ पॉलिटिकल इश्यू यांना कोणीतरी सरकारच्या अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टरने किंवा चीफ मिनिस्टरने वगैरे फोन केल्याशिवाय होत नाही. आणि प्रसादजी, मी तुम्हाला सांगतो की सचिन दांजी या गोष्टीशी सहमत होतील की अख्ख्या महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त हे नंबर 2 वर असतात. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त नंतर आपल्या संपूर्ण राज्याचे सेक्रेटरी म्हणून अपॉइंट होत जातात. ही अतिशय सिनियर पोस्ट आहे. तर त्यांना आदेश देण्याचे किंवा त्यांना दिशानिर्देश देण्याचे अधिकार फक्त आणि फक्त हे चीफ मिनिस्टरला आहेत. आणि त्यामुळे माझा असा स्पष्ट आरोप आहे की चीफ मिनिस्टर साहेबांनीच दिशानिर्देश दिले होते. त्यामुळे याचे सर्व कॉम्पेन्सेशन मुख्यमंत्र्यांच्या वैयक्तिक खिशातून घेतलं पाहिजे. अरुण सावंत, त्याचं उत्तर द्या. हे शक्य आहे का? पहा, आरोप करायचे असेल तर कोणावर आणि कसेही आरोप करता येतात. प्रत्येक व्यक्तीला आपणच म्हणालात आणि कायदा सुद्धा म्हणतो की अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्यामुळे मी सुद्धा कोणाबद्दल काही बोलू शकतो, वाघ साहेब सुद्धा कोणावरती काही बोलू शकतात. त्याप्रमाणेच त्यांनी जडतरची भाषा केलेली आहे. आता मला तर माहीत नाही की मुख्यमंत्र्यांकडून फोन गेला की आणखीन मुख्यमंत्र्यांकडून फोन गेला आहे. आपण फक्त अंदाज बांधू शकतो. तर अंदाजावरती कोणतीही गोष्ट होत नाही हे कृपया आपण लक्षात ठेवावे. ठीक आहे. मला एजाज नक्वींसाठी एक वेगळा मुद्दा आता चर्चेमध्ये आणायचा आहे. कंगनाच्या कार्यालयावर ज्या पद्धतीनं कारवाई झाली त्या कारवाईच्या मागे 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे तिच्या कार्यालयामध्ये कथितरित्या मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या अनुसार अनधिकृत बांधकाम होतं. आता तुम्ही तुमच्या खिडकीचा, दरवाजाचा एखादा इंच जरी इकडे तिकडे केलात तरी त्या अनुषंगानं संबंधित स्थानिक लोकप्रशासन तुमच्या विरोधात कारवाई करू शकतं. आणि अशा प्रकारे अनेक सेलिब्रिटींच्या घरामध्ये यापूर्वी कारवाईसाठी पथकं गेलेली आहेत, त्याचे वाद जन्माला आले आहेत. हा सगळा इतिहास सांगण्याचं कारण असं, आत्ताच्या घडीला मुंबई हायकोर्टाने, मुंबईच्या उच्च न्यायालयाने जे निकालपत्रात म्हटलं आहे त्याचा आधार घेऊन मुंबईतल्या अनधिकृत बांधकामांच्या किंवा MRTP ऍक्टच्या उल्लंघनाच्या विविध प्रकारच्या केसेसमध्ये सर्व संबंधितांना अभय मिळवता येईल का? हा एक दिशादर्शक निकाल आहे का? MRTP मिसयूज साठी, MRTP का जो मिसयूज लोकल लेवल पर होता है उसमें इस ऑर्डर का फायदा उठाया जा सकता है. ये स्लम लॉर्ड्स उठा सकते हैं, बिजनेसमैन और बिल्डर्स उठा सकते हैं. होता क्या है कि जो डेवलपमेंट हो चुका है उसको भी अंडर डेवलप बोल करके नोटिस इशू की जा रही है और उस पर इमीडिएट 48 आवर्स का मिनिमम नोटिस देना चाहिए और 24 आवर्स अगर स्पेशल कंडीशन में है तो. अब इन लोगों को डराने के लिए ऐसा हरकत करती थी, अब नहीं डरा पाएंगी. MRTP का जो गीदड़ भपकी BMC दे रही थी, शायद इस ऑर्डर के बाद में उसमें कमी आई और संबंधित अधिकारियों के ऊपर अगर एक्शन भी हो जाता है तो उसके बाद में BMC, MRTP और उसके साथ में ये शो कॉज नोटिस 354 का जो इमीडिएट नोटिस देता था, अब उस पर रूल ऑफ लॉ और सुप्रीम कोर्ट का और अभी हाई कोर्ट का आया, अभी सुप्रीम कोर्ट का भी आएगा, उस पर कहीं ना कहीं ट्रांसपेरेंसी बरतने का आरोप रहेगा. और ये जरूर इसमें फाइंडिंग में आ गया है कि कोई भी कार्रवाई हाई हैंडेडनेस से नहीं हो सकती है, विद्वेषपूर्ण नहीं हो सकती है, मैलिसफुल नहीं हो सकती है. तो MRTP में जो विद्वेषपूर्ण पहले अनजान बिल्डरों के ऊपर या जो लाइन लेंथ पर बराबर नहीं लोग हैं उन पे लगाया जाता था, अब BMC का हाथ ऐसे निरंकुश नहीं रहेगा MRTP लगाने में. बहुत सटीक रूप से आपने अपने तरफ से ये बयान दिया. थोडक्यात काय तर हायकोर्टानं दिलेला आजचा आदेश, आजचा निकाल हा दिशादर्शक ठरलेला आहे. सचिन दांजी, मुंबईमध्ये अनधिकृत बांधकामं तर असतातच, अशा प्रकारच्या अनधिकृत बांधकामांच्या बाबतीत इतका बाऊ करण्याचं कारण नाही, असं एक अत्यंत सूचक आणि महत्त्वाचं वक्तव्य महाराष्ट्र विकास आघाडीचे सर्वेसर्वा असलेल्या एका नेत्यानं केलं होतं. त्या नेत्याच्या या वाक्यातून धडा घेण्याची गरज होती, पण दुर्दैवानं तसं झालं नाही.
आत्ताच्या घडीला हायकोर्टाच्या या निकालाच्या नंतर मुंबईमध्ये सर्वसाधारणपणे अनधिकृत बांधकामांना तोडण्याच्यासाठी प्रशासनाचा वापर करणाऱ्या राज्यकर्त्यांना लगाम लागला तर त्यानं मुंबईकरांचं भलं होणार आहे की अनधिकृत बांधकामं वाढायला त्याचा परिणाम होणार आहे? प्रसादजी, एक गोष्ट आपल्या पुन्हा निदर्शनास आणून देतोय की न्यायालयाचा निकाल आल्यानंतर, म्हणजे अशा प्रकारचे न्यायालयाचे निकाल येतच असतात, असे निकाल आल्यानंतर काही दिवस याची म्हणजे काळजी घेतली जाते, पण त्यानंतर या आदेशाचे, या नियमांचे किंवा कशाचेही पालन होत नाहीये. पुन्हा एकदा अनधिकृत बांधकाम फोफावत असतं आणि असं हे वारंवार होत असतं. आता एक गोष्ट 2 दिवसापूर्वीचीच मी तुमच्या निदर्शनात पुन्हा आणून देतोय की पूर्व विभागामध्ये एका शाळेच्या मोकळ्या जागेवरती एक अनधिकृत बांधकाम झालंय. भाजपच्या नगरसेविका आहेत रेणू हंसराज यांनी त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलं आणि ते ऑब्जेक्शन घेऊन त्या तिकडच्या सह आयुक्त म्हणजे ते झोनल डीएमसी आहे त्यांच्यापर्यंत गेलं होतं. त्या आपल्या झोनल डीएमसीने त्यांना असं सांगितलंय की तुम्ही अनधिकृत बांधकामांकडे बघू नका, नगरसेवकांनी अनधिकृत बांधकामाकडे बघू नये. आणि त्या प्रकरणात 2 दिवसापूर्वी सभा तहकूब मांडण्यात आली आहे. मला सांगण्याचं हेच आपले हे आहे की काही अनधिकृत बांधकाम नगरसेवक लक्षात आणून देतो, काही अनधिकृत बांधकाम आयटी ऍक्टिव्हिस्ट आणून देतात, काही अनधिकृत बांधकाम जे समाजातील जे जागरूक घटक आहेत ते लक्षात आणून देतात. पण कारवाई कुठे करायची हे महापालिकेचे अधिकारी ठरवत असतात. अगदी थोडक्यात काय तर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या मनाप्रमाणे या कारवाया होत असतात, त्या पुढे सरकत असतात. मला पुढचा प्रश्न एजाज नक्वींसाठीच उपस्थित करायचा आहे आणि एजाज नक्वी, या निमित्तानं एक गोष्ट आपल्याला आणखीन समोर आणायला हवी जनतेच्या, की जबाबदार कोण याचं उत्तर कसं शोधलं जाणार प्रशासनामध्ये? राजकारणी तर निश्चित दृष्ट्या या सगळ्या प्रकारामध्ये एक दुसऱ्यांकडे बोट दाखवतील. विरोधक म्हणतील सत्तेतले सर्वोच्च व्यक्ती जबाबदार आहेत, सत्ताधारी म्हणतील की खालची कनिष्ठ व्यक्ती जबाबदार आहे. मला आपण सांगा की सर्वसाधारणपणे महानगरपालिकेत अशा प्रकरणांमध्ये जर उद्या कोणाचा तरी बळी द्यायची वेळ आली, जबाबदारी निश्चित करायची वेळ आली, तर कोणाचा बळी जाईल किंवा कोणाला जबाबदार ठरवलं जाईल? आयुक्तांना जबाबदार ठरवलं जाईल असं मला अजिबात वाटत नाही. महापौरांना काही फरकच पडणार नाही. नाही, डायरेक्ट आयुक्त ऍज पर डीएमसी ऍक्ट, आयुक्त इज सीनियर मोस्ट एग्जीक्यूटिव एंड ही कम्स, ये जो कमिश्नर साहब है ये डीएमसी एक्ट में सबसे ऊपरी अधिकारी हैं और यही स्पेशल पावर्स यूज करते हैं कि कब कैश कहां से फ्लो हो, और डीएमसी के पास भी ये पावर नहीं है, यानी डिप्टी म्युनिसिपल कमिश्नर के पास में. और ये जो है अर्बन डेवलपमेंट मिनिस्ट्री का एक पार्ट है और अर्बन डेवलपमेंट सेक्रेटरी डायरेक्ट सीएम के पास में अभी तक आता था जब ये एक्शन हुआ था. तो ये अर्बन डेवलपमेंट से होकर के बीएमसी तक आता है. दोनों के हेड ऑफ डिपार्टमेंट्स को आज नहीं तो कल बुलाया जाएगा और जब भी ये केस में रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स होगी तो अर्बन डेवलपमेंट मिनिस्ट्री के सेक्रेटरी और प्लस ये कमिश्नर, इन दोनों के ऊपर एक्शन होना तय है. बिकॉज अभी तक उन्होंने एंटी एक्शन रिएक्शन नहीं दिया हुआ है. अगर वो गलत भी हुआ है, हाईकोर्ट ने ऑब्जर्व कर दिया है, तो एटलीस्ट उनको एक्शन लेना चाहिए था जूनियर ऑफिसर्स के ऊपर, वो भी उन्होंने नहीं किया है. इस वजह से एम्बिट में ये सीनियर ऑफिसर्स आ रहे हैं, इन दोनों के ऊपर एक्शन होना तय है. आज नहीं तो कल ये बात जरूर आएगी. सीनियर ऑफिसर्स की कोल्यूसिवनेस से जूनियर ऑफिसर्स ने इसके बोर्ड बन करके एक काम किया है और उस काम के पीछे उन लोगों ने कहीं ना कहीं एक पॉलिटिकल गेम सेटअप करने के लिए कोशिश किया है. ठीक है, कोई कुछ किसी को बोले वो बहुत छोटी बात होती है. किसी का ऊपर ये पॉलिटिकल एक्शन ही नहीं था. ये अभी बोल रहे थे ये बीजेपी वाले की ऐसा है पॉलिटिकल. कंगना का क्या है, वो एक्टर है, छोटी है बड़ी है, वो जाने उनका काम जाने. लेकिन इसमें पॉलिटिकल कोई एंगल ही नहीं था. अब उसमें अगर सीएम ने स्पेशल इंटरेस्ट लिया हुआ है तो कहीं ना कहीं सीनियर ऑफिसर्स ही इसमें नपेंगे और उन्हीं के ऊपर ये रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स हो. बिल्कुल ठीक है. ये आपने एक बहुत ही गौरतलब बात कही कि वरिष्ठ अधिकारियों पर कार्रवाई होना तय है. मला अवधूत वाघ यांना पुढचा प्रश्न. एक बात मैं मिस कर गया था. ऐसा एक एक्शन हुआ था 1984 के बाद में, जब अर्बन डेवलपमेंट मिनिस्ट्री ने यहाँ के कमिश्नर को सस्पेंड भी कर दिया था और पूरी बीएमसी को सस्पेंड किया था. शायद आप लोगों को याद होगा 84 में शुक्ला जी करके कोई मिनिस्टर नॉर्थ इंडियन थे, उस टाइम ऐसा एक्शन हुआ था. ठीक आहे. अवधूत वाघ आपल्या सोबत आहेत. मला अवधूत वाघांना प्रश्न विचारायचा आहे. अवधूत जी, वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई होऊ शकते अशा प्रकारचा एक चर्चेतला निष्कर्ष आपल्या समोर कायदेतज्ञ या नात्यानं एजाज नक्वी यांनी मांडलाय.
मात्र त्यांनी त्याबरोबरच एक आणखीनही महत्वाचं निरीक्षण मांडलं. कारवाई झाली आहे 9 तारखेला, 9 सप्टेंबरला. त्या तारखेपासून आज तागायत कुठल्या कनिष्ठ स्तरावरच्या किंवा कारवाईत प्रत्यक्ष असलेल्या अधिकाऱ्याला बोलवून त्याच्याकडून कुठलीही माहिती घेतली गेल्याचंही तथ्य समोर आलेलं नाही. थोडक्यात प्रशासन सुद्धा एकमेकांची पाठराखण करण्याची भूमिका घेतंय का, आणि प्रशासन एकमेकांना पाठराखण करायची भूमिका घेत असेल तर त्यांना वरून आदेश आणि आशीर्वाद आहेत का? पहिली गोष्ट, मुंबई महानगरपालिकेच्या कायद्यामध्ये जे वैधानिक दर्जा ज्यांना दिलेला आहे अशा फक्त 5च गोष्टी आहेत. माझं काहीतरी चुकत असेल तर दानजे साहेब सांगतील. एक म्हणे मुंबई महानगरपालिका, दुसरं म्हणे आयुक्त, तिसरं म्हणे स्टँडिंग कमिटी, चौथी म्हणे सुधार समिती आणि 5वी म्हणे शिक्षण समिती. यांच्या व्यतिरिक्त कोणाला वैधानिक दर्जा नाहीये. त्यामुळे आयुक्त ह्यांनाच फक्त दर्जा आहे, वैधानिक दर्जा आहे. उरलेल्या कमिटी आणि उरलेल्या यांना काही तसं वैधानिक स्टॅच्युटरी स्टेटस नाहीये. त्यामुळे ह्या सर्व गोष्टींमध्ये जर तुम्ही पाहिलं व्यक्ती म्हणून, बाकी सगळ्या संस्था आहेत, व्यक्ती म्हणून आयुक्तांनाच एक दर्जा आहे. त्यामुळे आयुक्त या सर्व गोष्टीला वैयक्तिक जबाबदार धरले जातील. हा नंबर 1. नंबर 2, तुम्ही जे म्हणालेलं आहात की पाठराखण करतं, हे फक्त मुंबई महानगरपालिकेत नाही, प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये आपण एकमेक कलिगना मदत करत असतो. अगदी तुमच्या जय महाराष्ट्रामध्ये पण एखाद्या कलिगची जर चूक झाली तर तुम्ही त्याला दम द्याल, पण नंतर त्याला सांभाळून घ्याल. हे सगळीकडे होतं. माझ्या ऑर्गनायझेशन मध्ये मी पण तसंच करतो. नाही, हे सगळीकडे होतं आणि ते आमच्या इकडे होतं. अशा प्रकारचं सार्वजनिक वक्तव्य करू नये, मला ते मान्य होणार नाही. आपण आपल्या राजकीय आणि प्रशासकीय मुद्द्यांवर राहावं. आमच्या चॅनलमध्ये काम कसं चालतं त्याची सार्वजनिक चर्चा करायची ही वेळ नाही, जागा पण नाही. मी हे अतिशय लाईट मोड मध्ये बोलतोय. नाही, ठीक आहे, मला लक्षात आलं की तुम्ही हे लाईट मोड मध्ये म्हणालात, पण दुर्दैवानं समोरचा माणूस त्या पद्धतीनं त्याचा अर्थ घेईलच तसा असं नसतं. म्हणून मी ही कॉमेंट तिथेच थांबवतो. आपण आपल्या पुढच्या मुद्द्याला यावं. ओके. तर जनरली हे एकमेकांना सांभाळून घ्यायचं असतं आणि त्याप्रमाणे तसं जातं. सगळीकडे तसं होतं, म्हणजे 99% तरी ऑर्गनायझेशन मध्ये होतं. तर त्याच्यामुळे जर वरूनच सांगण्यात आलं असेल की तू हे काम कर, तर त्याच्याकडनं एक्सप्लेनेशन काय मागायचं? त्याने ते काम केलं, त्याचा रिपोर्ट त्याने वर पाठवून दिला असेल, तर तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे बंगला तोडला आणि या बंगल्यामध्ये एवढ्या विटा मिळाल्या, एवढं हे मिळालं, तेवढं ते मिळालं, त्याने वर पाठवून दिलं. शेवटी खालचे जे अधिकारी आहेत ना ते हुकमाचे ताबेदार असतात. वरून हुकूम आल्यानंतर त्यांना तसं काम करावं लागतं आणि त्यांनी काम केल्यानंतर काय काम केलं या कामाचं वर्क कम्प्लिशन त्यांनी वर पाठवून दिलं, इथपर्यंतच आहे. अच्छा, म्हणजे सचिन दानजी, हा जो सांभाळून घेण्याचा प्रकार आहे ते सांभाळून घेण्याच्या प्रकारामध्ये खरंच कोणावर कारवाई अपेक्षित करायची आहे की नाहीच करायची? नाही, जनरली ज्या ज्या वेळेला अशा प्रकारच्या घटना घडतात त्यावेळेला एखाद्या खालच्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करून त्यांचा बळी दिला जातो. ही आतापर्यंतची घटना आहे. मग ती नागरसफाईच्या घोटाळ्याची असो किंवा रस्ते घोटाळ्याची असो, पण प्रत्येक घोटाळ्यामध्ये चीफ इंजिनियर पर्यंत आपण कारवाई करू शकलो, पण वरचे सुद्धा अतिरिक्त आयुक्त हे जबाबदार होते, पण त्यांच्यावर कधी कारवाई झालेली नाहीये. या प्रकरणात सुद्धा तसंच होईल. उद्या जर कोर्टाचे न्यायालयाचे आदेश असे जर पूर्णपणे नाकातोंडाशी आले तर मग 2-3 एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असेल, पदनिर्देशित अधिकारी असेल आणि जे कोणी जेई कोणी केलं असेल किंवा इमारत प्रस्ताव विभागाचे जे कोणी अधिकारी केले असतील त्यांच्यावर कारवाई करणार आणि तेवढं कारवाई केल्याचं दाखवलं जाईल. याच्या प्रकारे कोणावरती कारवाई होणार नाहीये. अगदी, म्हणजे या चर्चेतून येणारे निष्कर्ष अत्यंत धक्कादायक आहेत. सगळ्यात पहिला निष्कर्ष तर असाच निघतोय की जी कारवाई झालेली आहे ती वरिष्ठांच्या आदेशाने झालेली आहे. जबाबदारी निश्चित करायची वेळ आली आहे तर सत्ताधारी म्हणतात की यात राज्य सरकार जबाबदार नाही, महापौर किंवा आयुक्त जबाबदार आहेत. महापौर आणि आयुक्त जबाबदार असतील तर महापौर आणि आयुक्तांवर कारवाई होईल का असा प्रश्न उपस्थित केला तर निष्कर्ष काय निघतो? नाही, कुठल्या तरी कनिष्ठ अधिकाऱ्याचा यामध्ये बळी दिला जाईल. आणि या सगळ्या दरम्यान एक आणखीन महत्वाचा निष्कर्ष निघाला, तो म्हणजे असा की नुकसान भरपाईसाठी जो पैसा दिला जाणार आहे तो पैसा तुम्ही आणि मी मेहनतीनं कमावलेल्या पैशातून जो कर भरलाय त्यातूनच दिला जाईल. मग आपल्या पदरात काय पडलं? एजाज नक्वी, थोडक्यात काय, जनतेला यातून नैराश्याच्या पलीकडे हाती काय येणार आहे? जनता it's a public revenue and everybody is not responsible for the act which is committed by the high-handedness. अगर किसी ऊपर के आदमी को सपना आता है, पर्सनल झगड़ा हो जाता है, वो अपना एक्सीडेंट करता है तो वो पेमेंट करेगा. आप समझ लीजिए कि मोटा सा
कि अगर सिविल डिसोबीडियंस या रूल ऑफ लॉ का मैं फॉलो नहीं करता हूँ, मैं मास्क नहीं लगा करके चलता हूँ, तो मेरी कंपनी थोड़ी 500 रुपए बीएमसी को भरेगी। हर बार मास्क बिना अगर मैं पकड़ा जाता हूँ तो बीएमसी को मैं 500 रुपए देता हूँ, यानी कि जनता का ही पैसा जा रहा है। लेकिन ये मेरी कोई कंपनी नहीं करेगी, या सरकारी डिपार्टमेंट पैसा नहीं देता है। दैट्स व्हाई इसमें जो भी पैसा लगेगा, चाहे 5 करोड़ लगे चाहे 2 करोड़ रुपए लगे, ये पब्लिक एक्सचेकर से जा ही नहीं सकता है। ये रूल ऑफ लॉ है कि आपकी और अगर वैसा होता है, एजाज नकवी जी, अगर वैसा होता है तो क्या उसे चुनौती दी जा सकती है? पर्सनल लेवल पर, पर्सनल कैपेसिटी में बीएमसी के ऑफिसर्स की अभी लायबिलिटी रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स होगी, उसके बाद में वो चुनौती दे सकते हैं, लेकिन सुप्रीम कोर्ट में ही चुनौती दे सकते हैं, बिकॉज द बेंच हेडेड बाय जस्टिस काथावाला एंड जस्टिस छागला, वहां पर वो फाइनल फाइंडिंग्स है। इसके बाद में कोई ट्रायल वगैरह नहीं चल रहा है। तो ये जो 2-3 महीने में रिपोर्ट्स आ जाएगी, उसके बाद में किसकी किसकी इसमें फिक्सिंग है, किसने क्या किया हुआ है, और उसके ऊपर ये पिटिशनर का भी सुनवाई करेंगे। एसपी चिनाय है, ठीक आहे, वेळेची मर्यादा आहे। मला एक पटकन अरुण सावंतांना प्रश्न विचारायचा आहे। अरुण सावंत, सगळी चर्चा आपल्या समोर आहे, निष्कर्ष आणि त्या अनुषंगानं समोर आलेल्या बाबी आपल्या निश्चितच लक्षात आल्या असतील। एका प्रश्नाचं अतिशय मनापासून उत्तर द्या। कोर्टानं जे काही म्हटलं, मी संधि देता हूं आपल्याला एजाज जी, क्या इसी से जुड़ा हुआ कुछ मुद्दा है एजाज जी? जल्दी से। हाँ, इसी से जुड़ा हुआ है, क्योंकि ऑलरेडी कंगना के केस में महाराष्ट्र सरकार और बीएमसी ने तकरीबन 4 से 6 करोड़ रुपए खर्च कर दिए, जिन्होंने फीस में दिए हुए। एक स्टैंडिंग के वकीलों को 12-12 लाख रुपए दिए हुए। अगर उस पॉइंट से देखा जाए, ये जो बड़े वकील इन्होंने खड़े किए हैं, ठीक है, तो करोड़ों के ऊपर तो ऑलरेडी इन्होंने पब्लिक एक्सचेकर से दे दिया है। अब ये बनाने का भी, उसका जो पतरा वतरा बनाने का भी पैसा हम लोग कैसे दे सकते हैं? ये रूल ऑफ लॉ जज खुद ही बोल देंगे, और ये है, कानून है कि भाई किसी की गलती ठीक है, आपसे हमसे नहीं कराई जा सकती। ठीक आहे, मला अरुण सावंतांकडून एक जाता जाता अत्यंत मनापासूनची प्रतिक्रिया अपेक्षित करायची आहे। अरुण सावंत, न्यायालयाने जे म्हटलं त्यातून काही शिकणार आहात? तुमच्या विरोधात बोललं म्हणून त्याच्या घर तोडण्याच्या पर्यंत जायचं, अशा प्रकारचा आकसपूर्ण कारभार थांबवणार आहे का हे सरकार? महानगरपालिका चुकली असेल तर महानगरपालिकेचे कान उपटणार आहात का? काहीतरी धडा घेणार आहात की नाही या आजच्या निकालापासून? नाही, हे पहा, कोर्टाने जो काही निकाल दिलाय तो सर्वांनाच मान्य आहे। कोर्टाला आम्ही चॅलेंज करत नाही आणि याच्या अगोदर सुद्धा कधी केलं नाही। दुसरी गोष्ट, आपण म्हणत याच्यापासून आपण काही शिकणार आहात का? तर महाविकास आघाडीचं हे जे काही सरकार आहे, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, हे नेहमीच प्रत्येक चांगल्या गोष्टीतून नेहमीच काही ना काही शिकायचा प्रयत्न करत असते, आणि या गोष्टीतून सुद्धा आमच्या सरकारमधील सर्व मंत्री आणि महानगरपालिकेमधील सर्व अधिकारी जे जे काही चांगले ते नक्कीच घेतील। अवधूत वाघ, आपली प्रतिक्रिया 30 सेकंदात। अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय दिलेला इंदिरा गांधीने धोडकावून इमर्जन्सी आणली, पहिला मुद्दा। आणि दुसरा मुद्दा, शहाबानू केसमध्ये सुप्रीम कोर्टाने दिलेला आदेश धोडकावून स्पेशल कायदा पास केला। हे दोन्ही तुमच्या पक्षाने केले, त्यामुळे आम्ही न्यायमूर्तींचा आणि न्यायालयाचा नेहमी आदर करतो आणि त्याप्रमाणे वागतो। न्यायमूर्तींचा आणि न्यायाधीशांचा आपण नेहमीच आदर करता। याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर मी आजचंच उदाहरण देऊ शकतो। देऊ का ते आजचं उदाहरण? दिल्लीमध्ये जी काही दंगल मागच्या वर्षी घडली, त्या दंगलीमध्ये तिकडच्या कोर्टाच्या श्रीधरन यांनी, जजने असं सांगितलं होतं की इकडचं जे पोलीस डिपार्टमेंट आहे ते फेल गेलं, त्यांनी एफआयआर दाखल केलं नाही। तात्काळ नरेंद्र मोदी सरकारने त्यांची बदली केली बेकायदेशीरित्या। त्यावेळेस तुम्ही कोर्टाचा अवमान नाही केलं का? कोर्टाचं तुम्ही बोलणं ऐकता का? मग ठीक आहे, इथे मला हस्तक्षेप करावा लागेल, वेळेची मर्यादा असल्यामुळे। आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आभार। महत्वाची अपेक्षा ही आहे की ज्या पद्धतीने न्यायालयानं आपली भूमिका मांडली आणि त्यातून राजसत्ता कशी चालवली जावी याची आठवण करून दिली, ते लक्षात राहिलं तरी खूप। तुर्तास लक्षवेधीमध्ये इतकंच। ताज्या बातम्यांसाठी आपण पहा फक्त जय महाराष्ट्र।